थंडी चालू झाली की थंडीच्या सीझनमध्ये अशा काही भाज्या असतात ज्या आवर्जून खाल्ल्या जातात. तर त्यामध्ये शेवगासुद्धा आवर्जून खाल्ला जातो. सांध्या वातासाठी शेवगा अत्यंत प्रभावी आणि गुणकारी ठरतो. तर इथे मी शेवगा घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला त्याचे बारीक काप करून घ्यायचे. मसाल्यामध्ये धने, जिरे, बडीशेप आणि लाल मिरच्या, कांदा, टोमॅटो, थोडंसं खोबरं, धने, खोबरं, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतरनं इथे मी कोथिंबीर जी असते ते कोथिंबीरचे देठ मी पाठीमागचे घेतलेले. मसाला आपल्याला असाच बनवायचा असतो. जास्त यामध्ये बाकीचा कोणताही पसारा घालायचा नसतो. तेल पळीभर घालून घेतलेले. तेलामध्ये खोबरं पहिलं आपल्याला चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आणि नंतरनं जे आपण धने, जिरे, बडीशेप, बेडगी मिरची घेतलेली आहे ती यामध्ये घालायची. बेडगी मिरची घेतल्यामुळे काय होतं, शेवग्याच्या आमटीला कलर चांगला येतो. तळून घेतलं की त्यामध्ये कांदा, टोमॅटो हे सगळं एकत्र घालून घ्यायचं आहे आणि एकत्र चांगलं शिजवून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे काय होतं, कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जातो, व्यवस्थित परतला जातो आणि टोमॅटोमधला जो आंबटपणा असतो ना तो बऱ्यापैकी कमी होतो. तर इथे आपल्याला चांगला असं परतून घ्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटो मी एकत्र घालून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलंच तर कांदा तुम्ही वेगळासुद्धा तेलामध्ये परतून घेऊ शकता. पण इथे कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा म्हणजे चांगली एक दाटसर ग्रेव्ही तयार होते. तर इथे आपण घेतलेलं आहे चांगलं शिजून परतून घेतलेलं आहे. नंतरनं गार करायला ठेवायचा. शक्यतो मसाला गरम असताना तुम्ही वाटू नका. कधी कधी काय होतं, घाईमध्ये आपण करायला जातो पण गरम मसाला वाटताना मिक्सरचं जे भांडं असतं त्याच्यावरचं जे ढाकण असतं त्याचा हवेचा दाब तयार होऊन फटकन उडण्याची शक्यता असते. ही टिप नेहमी लक्षात ठेवायची. मसाला वाटून झालेला आहे. त्यानंतरनं छान असा आता इथे आपण तडका देऊन घेणार आहे. तर तुम्हाला जर इथे बारीक कांदा चिरून घालायचा असेल तर तुम्ही इथे घालू शकता. तर मी घातलेला नाही आहे. पळीभर तेल घालायचं, जिरी मोहरी घालून बेडगी मिरचीची जी पावडर असते 1 चमचा तेलामध्ये सगळ्यात पहिला घातलेला आहे, कारण त्यामुळे आमटीला कलर आणि चव चांगली येते. केलेलं वाटण घालायचं आहे, हळद घालायची आहे, हिंग घालायचं आहे, गरम मसाला घालून घ्या, कांदा लसूण मसाला इथे तुम्ही घालून घ्या आणि शक्यतो तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही 1 चमचा मटण मसालासुद्धा घातला तरी चालेल. मीठ घालून मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. नंतरनं ज्या शेवग्याच्या शेंगा आपण कट करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घाला आणि झाकण ठेवून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला इथे शिजून घ्यायचा. आता मसाल्यामध्येच मी शेंगा घालून घेतलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं पटकन त्या शिजल्या जातात. नंतरनं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी शक्यतो तुम्ही कोमट घाला. कोमट पाण्यामुळे ना मसाल्याची चव बदलत नाही. पाणी इथे घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला आमटी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. नंतरनं उकळी आली की गॅस बारीक करायचा आहे. झाकण ठेवून आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपल्याला वाफेवरती चांगलं शिजवून द्यायचं आहे. साधारणतः 10-15 मिनटं लागतात शेवग्याच्या शेंगा वाफेवरती शिजण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला हा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा, आमटी, कालवण काही म्हणू शकता तुम्ही बनवून तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर या पद्धतीने घालून घ्यायची आहे आणि छान हलवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये कॅल्शियम, सांधेवातासाठी शेवगा आवर्जून खाल्ला जातो. तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने शेवग्याची आमटी नक्कीच बनवून बघा. बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूप छान लागते. रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा.